श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण बऱ्याच आजारांचं नाव ऐकतो, त्यात उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजार आपण सर्वसामान्यपणे ऐकत असतो. बऱ्याच घरात या आजारांचे एकतरी रुग्ण आपल्याला आढळतो. श्रोतेहो, धकाधकीचं जीवन, स्पर्धेचं युग यात आपण इतकं व्यस्त असतो की आपल्याला आपल्या शरीराकडे बघायला वेळ देखील नसतो. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बरेच आजार आपल्या शरीरात येत असतात आणि त्याच आजारांपैकी मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार आपल्याला दिसून येतात. श्रोतेहो, आज आहे 17 मे. आज आपण वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा करत असतो. चला तर याच अनुषंगाने आज आपण सविस्तर जाणून घेऊया उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो हे जाणून घेऊया. तर श्रोतेहो, याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर सुजय कोतपल्लीवार सर. तर सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आज 17 मे, जसं मी आताच बोलले की आज आपण हायपरटेन्शन डे साजरा करत असतो. तर सर्वप्रथम बघूया की हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब ज्याला आपण म्हणतो, याची व्याख्या काय सांगाल सर? उच्च रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधून रक्त प्रवाहित होताना त्या रक्ताचा दाब सतत जास्त राहणे. सामान्यतः रक्तदाब असतो 120 ते 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणतो, ज्या आसपास मानला जातो. जेव्हा हा दाब वारंवार 140, 90 किंवा त्याहून अधिक राहतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. अच्छा. याला सायलेंट किलर असेही म्हणतात, कारण सुरुवातीला अनेकदा कोणतेही लक्षणं दिसत नाही. अच्छा. तर सर, हा जो दिवस आज आपण साजरा करतो आहोत, याची नेमकी पार्श्वभूमी काय सांगाल, इतिहास काय सांगाल आणि केव्हापासून हा आपण दिवस साजरा करतो आहोत? जगभरात उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंड विकार यासारखे गंभीर आजार वाढत असल्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला आहे. हा दिवस वर्ल्ड हायपरटेन्शन लीग यांनी हा सुरू केला होता. जागतिक उच्च रक्तदाब दिन प्रथम 2005 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि 2006 पासून 17 मे रोजी साजरा केला जातो. तर या दिवसाचा नेमका उद्देश काय सांगाल सर? या दिवसाचा उद्देश म्हणजे मॅडम, उच्च रक्तदाब बद्दल जनजागृती निर्माण करणे व नियमित बीपी तपासणीचे महत्व सांगणे, हे याच्यात योग्य आहार व जीवनशैलीचा प्रचार करणे आणि हे स्ट्रोक, हृदयविकार, किडनी विकार यांचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. अच्छा सर, मग या उच्च रक्तदाबाचं वर्गीकरण कशा पद्धतीने करता येईल, काय सांगाल सर? उच्च रक्तदाबाचं म्हणजे सामान्यप्रमाणे 120 ते 80 हे सामान्य रक्तदाब मानला जातो आणि मग याच्यानंतर जसं 120च्या आणि 140च्या मधात जेव्हा बीपी वाढतं आणि खालचं जेव्हा 80 ते 90च्या मधात होतं तेव्हा प्री हायपरटेन्शन स्टेज म्हणतात. आणि स्टेज 1 मध्ये 140 ते 159 आणि खालचं 90 ते 99 असतं. स्टेज 2 मध्ये 160 ते 100 पेक्षा जास्त असतं आणि गंभीर किंवा संकटजनक म्हणतो तेव्हा 180 ते 120च्या पेक्षा जास्त असतं. अच्छा सर, यात लो बीपी देखील म्हणण्यात येतं, हे नेमकं काय आहे, काय सांगाल? लो बीपी म्हणजे मॅडम, जनरली बीपी जे असतो ते आपलं 120 ते 80 आपण सामान्य मानला जातो, पण 100च्या खाली म्हणजे 90 खालचं जे बीपी असतं ते 80 पेक्षा खाली म्हणजे 60-70 जेव्हा होतं त्याला लो बीपी म्हणतो. अच्छा. लो बीपी मध्ये पेशंट लोकांना चक्कर येणं आणि धडधड होणं छातीत, या सगळ्या गोष्टी होत असतात. अच्छा. तर सर, उच्च रक्तदाब आहे हे होण्याचं कारण नेमकं काय सांगाल सर आपण? याचं मुख्य कारण म्हणजे आजकालची जीवनशैली, जास्त मिठाचं सेवन करणे, ताणतणाव असतो लोकांमध्ये, त्याच्यानी पण रक्तदाब भरपूर वाढतं. आणि दुसरं, झोप कमी होणे, स्क्रीन टायमिंग वाढणं, व्यायाम न करणं आणि आहार व्यवस्थित न घेणं, मग तसं धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा, या सगळ्या गोष्टी हायपरटेन्शनचं प्रमाण वाढत असतं. अच्छा सर, हे हायपरटेन्शन जे आहे हे अनुवंशिक देखील म्हणता येईल का? हो मॅडम, हे अनुवंशिक पण असतं. जसं आई वडिलांना आहे तर मुलांना व्हायची शक्यता वाढत असतं. तर याच्यात महत्वाचं म्हणजे ज्या आई वडिलांना आहे हायपरटेन्शन, तर सहसा 30-40च्या नंतर यांना मुलांना पण व्हायची शक्यता असतं. त्यासाठी रेग्युलर चेकअप करणं हे गरजेचं असतं. अच्छा सर, या हायपरटेन्शनचे लक्षणं नेमके काय आहेत, कसं ओळखायचं की उच्च रक्तदाब झालेला आहे? तसं तर आपण अगदी सहज ते वाक्य म्हणत असतो की माझं बीपी वाढवू नको किंवा धडधड झाली की बीपी वाढलेला आहे की काय, अगदी सहज सर्वसामान्य व्यक्ती म्हणत असतात. आपण काय सांगाल, लक्षणं काय आहेत नेमके?
मॅडम सहसा कसं असतं, जेव्हा बीपी वाढतं बरेचदा काय होतं की बीपी खूप हळूहळू वाढतं आणि हळूहळू वाढल्यामुळे लोकांचं म्हणजे शरीराचं बॉडी ते कसं अॅक्लिमेटाईज करून घेतं, तर त्याच्यामुळे ते त्यांना काही त्रास, काही लक्षणं दिसून येत नाही. अच्छा. पण जेव्हा बीपी एकदम वाढतं काही कारणामुळे म्हणा किंवा कशा याच्यामुळे, तर त्यावेळेस जसं ताणतणाव झाला, एकदम बीपी वाढतं आणि काही स्ट्रेस आलं बॉडीमध्ये, तर त्याच्याने एकदम बीपी वाढतं. तर तशा वेळेस डोकेदुखी होणं, चक्कर येणे, छातीमध्ये धडधड वाढणे, थकवा, छातीत दुखणे, या सगळ्या गोष्टी, आणि धूसर दिसणे आणि नाकातून वगैरे कधी कधी रक्तही येतो. अच्छा. तर या सगळ्या गोष्टी लक्षणं आहे ज्याच्याने आपण म्हणू शकतो की बीपी. अच्छा सर, हे बीपी वाढल्यानंतर शरीरातील कोणत्या अवयवांना धोका संभवतो? जनरली जेव्हा बीपी वाढतं तर त्याच्याने सगळ्यात सगळ्यात पहिले जो परिणाम होत असतो तो होत असतो हार्ट, हृदयावर, किडनीवर आणि मेंदूवर. तर सगळ्यात म्हणजे हार्टमध्ये म्हणजे हार्ट अटॅक व्हायचे चान्सेस वाढतात. अच्छा. दुसऱ्या गोष्टी असते की मेंदूमध्ये मग स्ट्रोक म्हणतो आपण ज्याला, ज्याच्याने रक्तदबाव वाढला की एखादी नस फाटली तर हे होऊ शकतं. दुसरं पॅरालिसिस वगैरे होऊ शकतं. तर दुसरं जे आहे की किडनीवर परिणाम होतो, किडनी फेल्युअरकडे पेशंट जास्त जाऊ शकतो. आणि मग डोळ्यांमध्ये दृष्टी कमी होणे, त्याच्याने ते रेटिना डॅमेज होत असतो बीपी वाढल्याने, त्याच्यामुळे दृष्टी वगैरे कमी होत असतं. अच्छा. आणि रक्तवाहिन्यांना नुकसान, या सगळ्या गोष्टी होत असतात. हे तर झालं सर, आपण शरीरातील अवयवांना कोणता धोका संभवतो हे सांगितलं. कोणत्या आजारांमुळे बीपी होऊ शकतो का? बरेचदा आपण बघतो की बीपी शुगर झालेला आहे किंवा असं, तर काय सांगाल सर आपण? आजारांनी म्हणजे महत्वाचं म्हणजे किडनी, सगळ्यात किडनी महत्वाचा आजार आहे. किडनीच्या आजारांमुळे बीपी जनरली वाढत असतं पेशंटचं, हा सगळ्यात मुख्य एक हे असतो. बाकी कोणत्या आजारांनी आणि शुगर असेल तर त्यांच्या बॉडीची टेंडन्सी वाढत असते. अच्छा. शुगरचे वगैरे जे पेशंट असतात त्या पेशंटमध्ये चान्सेस जास्त असतात बीपी व्हायचे वगैरे. आणि दुसरं अनुवांशिकता. अच्छा सर, बरेचदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला काहीही त्रास नसतो, पण बरेचदा बीपी वाढून बाकीचे प्रॉब्लेम्स येतात. जसं आपण मगाशी म्हणालात की स्ट्रोक येणं आहे किंवा पॅरालाइज होणं आहे, हे जे आहे हे नेमकं म्हणजे शरीरात नेमका काय बदल होतो, काय सांगाल? जनरली काय होतं मॅडम, बीपी जेव्हा वाढतं, बीपीनी किडनीवर भरपूर लोड पडत असतो आणि हृदयावर लोड पडतो. तर त्याच्याने काय होतं, बाहेर जसं मी तुम्हाला सांगितलं आधी पण की बीपी ज्यांचं हळूहळू वाढतं ते बॉडी ॲक्लिमेटाईज होऊन जातं हाय बीपी साठी, तर त्यांना काही लक्षणं दिसून येत नाही, म्हणून याला सायलेंट किलर पण आपण नाव दिलेलं आहे. तर याच्यात काय होतं, बीपी जे आहे जेव्हा वाढतं तर हळूहळू ते आतमधून ऑर्गन्सला पण डॅमेज करणं चालू करतं. महत्वाचं म्हणजे किडनी झालं आणि हृदय झालं. तर अशा अवस्थेत काय होतं की पेशंटला काही त्रास होत नाही, आणि जेव्हा किडनीला वगैरे पण त्रास होतो, जसं आता सगळ्यांना माहीतच आहे तसंही की एक किडनीवर पण माणूस चालू राहतो. तर बरेचदा काय होतं की किडनी, जसं आता किडनी डॅमेज झाल्या तरी काही लक्षणं दिसून येत नाही, कारण की दोन्ही किडन्या भरपूर काम करत राहतं. जोपर्यंत 50-60% पेक्षा जास्त डॅमेज होत नाही तोपर्यंत लक्षणंही दिसून येत नाही. तर त्याच्यामुळे हायपरटेन्शन जे आहे हे माहिती पडत नाही, आणि जेव्हा मग आपल्याला माहिती पडतं की जेव्हा हे आलं आहे तोपर्यंत वेळ निघून गेलेली राहतं आपल्याला. म्हणजे ट्रीटमेंट करून म्हणजे आपण मग नंतर कंट्रोल ठेवू शकतो. किडनी डॅमेज जास्त झाले असेल तर मग नुकसान जास्त होतं. नक्कीच, म्हणजे जर बीपीचा त्रास असेल, हायपरटेन्शनचा त्रास असेल तर बाकीच्या शरीरातील अवयवांना धोका संभवू शकतो. पण यासाठी मग तपासण्या कोणत्या असतात, कशा पद्धतीने बीपी चेक करावं, किंवा ज्यांना त्रास असतो तर बरेचदा आपण बघतो की घरी देखील करत असतात, काय सांगाल सर आपण या संदर्भात? ज्यांना म्हणजे अनुवांशिकता आहे आणि ज्यांना दुसरा शुगर आहे, किडनी आहे, दुसरा कोणताही आजार आहे, थायरॉइड आहे, तर अशा लोकांनी रेग्युलर बीपी चेकअप केलंच पाहिजे. आणि जसं तुम्ही घरी करत असाल तर त्याच्या आधी म्हणजे जसं 5 ते 10 मिनिटं शांत बसायचं आधी, त्याच्यानंतर चहा, कॉफी, धूम्रपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या. मग आरामात पाठ टेकून थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये बसायचं. मग हात जो आहे तो हृदयाच्या पाठीवर ठेवायचा, आणि जेव्हा आपण बीपी मोजणं चालू करतो तेव्हा कोणतीही हातापायाची हालचाल नाही करायची. पाय थोडेसे सरळच ठेवायचे, म्हणजे जास्त फोल्ड करायचे नाही, आणि हात पण हलवायचा नाही, हात पण शक्यतो सरळच ठेवायचा.
आणि त्याच्यात बीपी जो आपण मशीन हे राहतं त्याचा जो कफ जो असतो तो योग्य प्रकाराचा वापरायचा. बीपी होण्याचं जे वयाचं देखील बंधन नाही आहे, युवकांमध्ये आज आपल्याला दिसतं, म्हणजे बालकांमध्ये पण आज आपल्याला दिसतं. आपण बऱ्याच वर्तमानपत्रात वाचतो. तर काय कारण असेल बरं असं? याचं मॅडम मुख्य कारण जे आपण हे म्हणू शकतो की कमी वयात जे आजकाल बीपीचे लक्षणं आणि लोकांमध्ये आढळून येत आहे, त्याच्यात महत्वाचं म्हणजे एक आपली जीवनशैली, जी आजकालची जीवनशैली आपण ज्याला सेडेंटरी लाईफ म्हणतो, की जास्तची हात पायाची हालचाल न करता बसल्या जागेवर काम करणं आणि स्क्रीन टाइम जास्त असतो, त्याच्यामुळे शरीरावर ताणतणावही वाढतो. त्याच्यानी पण बीपी लवकर याची लक्षणं येतात. दुसरं आहे आपला आहार, जे आजची जीवनशैली कशी फास्ट फूडकडे जास्त वळून राहिली, जंक फूड, फास्ट फूड फास्ट फूडकडे भरपूर वळून राहिली. त्याच्यात जे आपण जे खातो ते इतकं जास्त अडल्ट्रेट किंवा नुकसानदायक असतं शरीराला, त्याच्यानी पण भरपूर परिणाम होतो. दुसरं मिठाचं सेवन जास्त करण्यात येत आहे, त्याच्यानी पण बीपी लवकर आढळून येत आहे. लहान मुलांमध्ये ज्यांना बीपी आढळून येतो, म्हणजे लहान मुलं म्हणजे मी म्हणतोय की आपण 16-17च्या बरोबर आहे, अगोदरचे टीनेजर्स किंवा Teenagers आपण म्हणा, म्हणूया किंवा त्याच्या अगोदरचे, पण त्याच्यात शरीरात काही ना काही दुसरे आजार असतात, अच्छा. त्याच्यामुळे त्यांना हे होतं. आणि दुसरं आहे की व्यायामाचा अभाव, बरोबर आहे. हाही आपण कमी असल्यामुळे बीपीचं लक्षण लवकर आढळून येत आहे. अच्छा. सर, याचप्रमाणे जसं आपण गर्भावस्थेत बघतो की बरेचदा त्या जी स्त्री गर्भावस्थेमध्ये असते तर तिचं देखील बीपी त्या काळामध्ये वाढलेलं असतं. तर आपण काय सांगाल, म्हणजे तो जो पिरियड आहे, 9 महिन्याचा जो पिरियड आहे, तेव्हाच त्या व्यक्तीचं बीपी वाढलेलं असतं की नंतरही त्याचा त्रास संभवू शकतो? गर्भावस्थेमध्ये जे बीपी वाढतं अशा कंडिशनला आपण सहसा प्री एक्लेम्शिया म्हणतो. भरपूर नुकसानदायक असतं. जनरली याच्यात अकाली प्रसूती म्हणजे आपण अबॉर्शन म्हणू शकतो, किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो. बाळाला देखील धोका असतो. बाळाची वाढ पण कमी होत असते याच्यात, आणि आईला पण झटके येऊ शकतात, म्हणजे आपण फिट म्हणतो, किंवा हे झटके पण येऊ शकतात. आणि हे जे आहे हे सहसा काही गर्भवती स्त्रीमध्ये हे फक्त प्रेग्नन्सी पर्यंत राहू शकतं, म्हणजे डिलिव्हरी नंतर किंवा प्रसूतीनंतर ते बीपी नॉर्मल होऊ शकतं. पण काही पर्सेंट काही याच्यात ते नंतर पण पुढे पण राहू शकते. अच्छा, त्याचा त्रास नंतरही राहू शकतो किंवा कुठे पुढे वयात आल्यानंतर त्याचा त्रास होऊ शकतो. हा, म्हणजे त्यांना पण बीपी नंतरही कायम राहू शकते. अच्छा. आणि असे जे स्त्री असतात त्यांना नंतरच्या प्रसूतीमध्ये पण याचे चान्सेस वाढतात बीपी वाढण्याचे. बरं, या मग बीपीसाठी, उच्च रक्तदाबासाठी उपचार पद्धती संदर्भात आपण काय सांगाल? याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅडम जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जसं काय दररोज व्यायाम करणं, दुसरं वजन नियंत्रित ठेवणं, मग मिठाचा सेवन कमी करणं, हे सगळे महत्वाचे आहे. फळ भाज्या याचा सेवन जास्त करणं, ठीक आहे. ताण तणाव कमी ठेवणं, झोप भरपूरशी पुरेशी झोप, म्हणजे कमीत कमी 6 ते 7 तास एका याच्यात झोप आपली कंटिन्यू मध्ये एक झोप झालेली पाहिजे. याच्यात धूम्रपान आणि मद्यपान हे टाळणं हे पण तेवढंच अत्यंत गरजेचं आहे. अच्छा. सर, जसं एखाद्या व्यक्तीला जर उच्च रक्तदाब झाला, बीपीचा त्रास झाला, तर गोळ्या देण्यात येतात, आणि बरेचदा या गोळ्यांचा पण गैरसमज असतो की उपाशीपोटी घ्यावं की काही खाल्ल्यानंतर घ्यावं, आणि बरेचदा सकाळ संध्याकाळ देखील गोळ्या देण्यात येतात. काय सांगाल, या उपचार पद्धतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने करता येईल? कसं असतं मॅडम, सहसा बीपीच्या गोळी जे असतो, काही गोळ्या असतात की ते रात्री दिल्या पाहिजे, काही गोळ्या असतात त्या सकाळी दिल्या पाहिजे, काही गोळ्या असतात की कोणत्याही वेळेला घेतलं तर काही फरक नाही पडत, पण त्याचा एक वेळ जी असते ती आपल्याला व्यवस्थित ठेवावी लागते, म्हणजे जसं पाळायला पाहिजे. जसं आपण रोज आपण समजा सकाळी 9 वाजता 8 ते 9च्या दरम्यान घेतोय, तर रोज त्याच वेळेला घेतली पाहिजे. अच्छा. आणि दुसरं असतं की जे तुम्ही म्हणताय की जेवण केल्यावर घ्यायचं की काही खाल्ल्यावर घ्यायचं की उपाशीपोटी घ्यायचं, सहसा या गोळ्यांना तेवढा फरक पडत नाही, पण सहसा उपाशीपोटी न घेता काही नाश्ता केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर घेतली तर जास्त बरं राहतं. अच्छा. उपचार न केलेल्या उच्च रक्तदाबाची गुंतागुंत नेमकी शरीरात कशी होऊ शकते? उपचार नाही केला तर तेच आधी सांगितल्याप्रमाणे मॅडम, त्याच्यात तेच किडनीवर असर होऊ शकतो, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला तर स्ट्रोक म्हणतो आपण, ज्याला पॅरालिसिस म्हणू शकतो, की अशा गोष्टी होऊ शकतात.
आणि शरीराला ते आतून नुकसान करणं सुरू करतं. बरेचदा पेशंट लोक म्हणते मला आता काही त्रास नाही म्हणून मी गोळ्या बंद केल्या, पण ते सगळ्यात चुकीचं आहे. कारण की हे जसं आपण याला म्हटलं सायलेंट किलर, बॉडीला काही त्रास होत नाही पण ते आतून नुकसान करणं सुरू करतं. तर त्याच्यामुळे उपचार हा करणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा लोकांचा विचार असतो की गोळ्या माझ्या बंद होईल का, मला आयुष्यभर गोळ्या घ्यावं लागेल का. तर याच्यात सरळ एकच सांगणं आहे की तुम्ही गोळ्या बंद करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला आहार व्यवस्थित केला, तुमचा डाएट जो आहे तो तुम्ही त्याला व्यवस्थित पालन केलं, व्यायाम केला, एक्सरसाइज केली रेग्युलरमध्ये, पण तेही रेग्युलर ठेवावं लागतं. लठ्ठपणा कमी केला, झोप पुरेशी केली, ताणतणाव कमी झाला, तर तुमच्या गोळ्या पण बंद होऊ शकतं. पण हे सगळं डिपेंड करतं तुमची जीवनशैली आणि याच्यावर. काय होतं, लोक काय म्हणतात की आता माझं बीपी नॉर्मल झालं त्याच्यामुळे मी गोळ्या बंद केल्या. पण गोळ्या बीपी नॉर्मल झालं आहे कारण की तुम्ही गोळ्या घेऊन राहिले. आता गोळ्या बंद केल्या तर बीपी परत वाढणार आहे. लोक काय करतात, गोळ्या घेतात, बीपी नॉर्मल आलं, गोळ्या बंद करतात, 2-3 दिवसांनी परत चेक करतात, म्हणते माझं नॉर्मल आहे बीपी, आणि त्याच्यानंतर ते बंद करून टाकतात. मग ते चेक पण नाही करत. बरेचदा काय होतं की गोळ्या आपण जे चालू आहे याचा पण बरेचदा असं 2-3 दिवसापर्यंत इफेक्ट राहतो, एकदम वाढत नाही बीपी. तर त्याच्यामुळे ते बीपी चेक केलं की नॉर्मल दिसतं, मग म्हणते माझं बीपी बंद, गोळ्या बंद केल्यावर नॉर्मल आहे. मग ते येतात 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी कधी चेक केलं की मग एकदम बीपी वाढून राहतो. तर हे सगळ्यात जास्त नुकसानदायक आहे. कारण की कसं बीपी कमी जास्त होत राहिलं तर शरीराला जास्त नुकसान होतं. सर, बरेचदा प्रश्न पडतो की जेव्हा बीपी वाढलेलं असेल तेव्हा एक्झरसाइज करावा की नाही, किंवा बरेच जण जसं जिमला जाणारे असतील किंवा घरी देखील काही एक्झरसाइज करत असतील, जसं आपण तर म्हणतो की व्यायामाचा अभावामुळे देखील हे आजार होतात, पण जेव्हा हे वाढलेलं असेल तेव्हा काय करावं? हा खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम. कसं असतं, बीपी वाढल्याने जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, आता एक्सरसाइज मध्ये हा मुख्य म्हणजे आपण एक्सरसाइज मध्ये काय करतोय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण साधी योगासना आणि योग किंवा आपण घरी थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे ज्या गोष्टी म्हणतो, हे केल्याने काही फरक पडत नाही. समजा तुमचं बीपी वाढलं असेल तर, पण शक्यतो टाळायचंच, पण हे केलं तर फरक पडत नाही. पण जेव्हा आपण हेवी वेट जे जिम मध्ये जाऊन लोक आजकाल ते वेट लिफ्टिंग आणि हे ते सगळ्या गोष्टी करतात, याच्याने शरीराला अजून ताण होतो आणि त्याच्याने हृदयाची पंपिंग अजून वाढतं आणि त्याच्याने ब्लड प्रेशर अजून वाढू शकतं. तर त्याच्याने ते नुकसानदायक आहे. आपण जे आजकाल ऐकतो की हा जिम मध्ये एक्सरसाइज करत होता, एक्सरसाइज करता करता अचानक त्याचं हे झालं, तर सहसा ते हृदयगती एकदम थांबून गेल्याने, हार्ट अटॅक आल्याने होत असतं. पण तेही मुख्य कारण त्याचं ते बीपी असतं. बरेचदा त्यांना बीपी असतं तर ते दुर्लक्ष करण्यात येते आणि त्याच्याने हा त्रास होऊ शकतो. तर सर, ज्यांना या उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांची जीवनशैली कशी असावी असं आपल्याला वाटतं? ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी जीवनशैलीमध्ये तेच आपल्याला महत्वाचं म्हणजे एक आहार कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो. दुसरं नियमित व्यायाम करायचा, चहा, कॉफी, धूम्रपान, मद्यपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या आणि व्यायाम करायचा. व्यायाम म्हणजे वेट लिफ्टिंग, हा फक्त वेट लिफ्टिंग करणं हा व्यायाम नाही आहे. व्यायाम म्हणजे तुम्ही वॉकिंग करू शकता, म्हणजे चालणं थोडंसं स्पीडमध्ये, ब्रिस्क वॉकिंग ते करायची आणि वजन नियंत्रित ठेवायचं, ताणतणाव कमी ठेवायचा, या सगळ्या गोष्टी कराव्या. ज्यांना पण बीपीची बिमारी म्हणतो आपण, ज्यांना पण बीपी झालेला आहे, हायपरटेन्शन आहे, त्यांनी त्यांचा नियमित चेकअप करत राहायला पाहिजे. कारण की जसं मी सांगितल्याप्रमाणे बीपीमुळे किडनीवर आजार होऊ शकतो, हृदयाचा विकार होऊ शकतो, मेंदू विकार होऊ शकतो, डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तर अशा लोकांनी रेग्युलर चेकअप करत राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टी सगळ्या टाळता येईल. किडनीचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही आहे, हृदयाचं फंक्शन व्यवस्थित आहे की नाही आहे, हे मिनिमम 6 महिन्यातून एकदा तरी चेकअप केलं पाहिजे. या चेकअप आपण रक्तद्वारे आणि काही तपासण्या असतात, जसं ECG म्हटलं किंवा इको म्हटलं, हृदयाचं सोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे रेग्युलर चेकअप. सर, मगाशी जसं आपला विषय निघाला की बरेच जण जसं डॉक्टरांकडे तर जातात, काही जर त्रास जाणवला, पण काही व्यक्ती घरी देखील बीपीचं मशीन घेत असतात आणि घरी बीपी चेक करत असतात. पण हे जे बीपी आहे हे नेमकं कशा पद्धतीने बीपी मोजायला हवं घरी असताना, म्हणजे रक्तदाब मोजण्यासाठी अडथळे येणार नाही, काय सांगाल?
रक्तदाब घरी तपासण्याचं असेल तर सहसा 5 ते 10 मिनिटं शांत बसायचं, रिलॅक्स राहायचं. ते 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास आधी चहा, कॉफी, धूम्रपान या सगळ्या गोष्टी टाळायच्या. पाठ टेकून बसायचं. हात जो आहे हृदयाच्या पातळीवर ठेवायचा आणि बीपी कफ साठी योग्य कफ वापरायचा. योग्य कफ म्हणजे कोणाचा हात जाड असतो तर त्याच्यासाठी मोठा कफ येतो. कारण की जेव्हा पण आपण बीपी मशीन घेतो त्याच्यात एक स्टँडर्ड कफ भेटतो. तर समजा तुमचा हात जाड असेल तर त्याला मोठा कफ भेटतो वेगळा, तो वापरायचा. कोणाचा एकदम हात बारीक असेल तर त्यांच्यासाठी लहान कफ वापरायचा. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बीपी आपण मशीन चालू करतो तेव्हा हाताची, पायाची कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही. हात शक्यतो सरळ ठेवायचा, वाकवायचा नाही आणि 3 ते 4 वेळा रिडिंग घ्यायला कंटिन्यू. आणि त्याच्यात मग आपण ऍव्हरेज किंवा आपण ते चेक करू शकतो की प्रत्येक वेळेला बरोबर रिडिंग येत आहे की नाही. मशीन पण समजा आपण जागेवरनं हल्ली तर त्याच्यातही फरक पडतो. मशीनला पण हृदयाच्या पातळीवरच ठेवायला हवं. सर, उजव्या हाताचा डाव्या हाताचा असं काही याचा फरक पडतो का बीपी चेक करताना? तसा फरक तर पडत नाही. उजव्या हाताचा डाव्या हाताचा फरक पडत नाही. दोन्हीकडे घेता येतं, सारखंच पडतं. सहसा आपण डाव्या हातालाच बीपी चेक करतो घरी चेक करताना. दवाखान्यात उजव्या हातात वगैरे चेक करण्यात येतं. पण काही आजारांमध्ये काही असे आजार असतात ज्याच्यात डाव्या हातात आणि उजव्या हातात बीपी मध्ये फरक पडतो. अच्छा. जे नसांचा आजार म्हणतो आपण, आपले जे आर्टरीज असतात त्याच्यात ब्लॉकेज म्हणा किंवा त्याच्यात ती बारीक होऊन जातं काही आर्टरीज, तर त्याच्याने दोन्ही हातांमध्ये बीपीचा फरक पडू शकतो. अच्छा. सर, मला अजून इथे एक विचारायचं की जसं बरेचदा आपण बघतो की एखाद वेळेला जर काही लक्षणं आपल्याला दिसले, घाबरल्यासारखं वाटलं किंवा काही कारणास्तव जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर जेव्हा बीपी चेक करतात तेव्हा बरेचदा वाढलेलं असतं आणि थोड्या वेळाने चेक केल्यानंतर जे आहे ते नॉर्मल येतं. काय कारण सांगाल सर? मॅडम, याला ना आपण व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो. सहसा काय होत असतं, पेशंट जेव्हा दवाखान्यात येतो किंवा हे तो घाबरतो. काही पेशंट असतात ते घाबरतात की नाही मला काही मोठी बिमारी तर नाही झाली किंवा हे, कोणाकोणाला दवाखान्याचीच भीती वाटते, सुईची भीती वाटते. तर अशा लोकांमध्ये बीपी वाढणं शक्यता आहे. पण सहसा हे जे बीपी वाढतं याच्यात वरचं बीपी वाढत असतं. खालचं बीपी सहसा त्या तशा पेशंटमध्ये वाढत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो 140 वरचं जे 140-160 पर्यंत होऊन जातं, खालचं सहसा 80-84 पर्यंत राहत असतं. तर असे पेशंटला हे काही वेळ शांत बसले, काही हे झालं का तर बीपी त्यांचं वापस थोड्या वेळाने कंट्रोलमध्ये येतं. अशा पेशंटला हृदयात म्हणजे ठोके वाढल्यासारखं, छातीमध्ये धडधड होणं असाही त्रास होत असतो. नक्कीच. कुठेतरी मेंटली थोडंसं डिस्टर्ब बरोबर आहे सर. तर सर, जेव्हा आपण कोणताही आजार झाला तर औषधोपचार तर महत्वाचा आहेच, त्यासोबत आहार देखील फार महत्वाचा ठरतो कोणताही आजार म्हटलं तर. बीपी मध्ये जर आहार कसा असावा असं आपल्याला वाटतं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मॅडम याचा आजचा. आहार जो आहे याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठाचं सेवन फार कमी करणं, फळ भाज्यांचं वापर वाढणं, मग तेलकट तळलेले पदार्थ टाळायचे, बाहेरचे जंक फूड म्हणतो आपण, जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, या सगळ्या गोष्टी टाळायच्या. कारण की याच्यात पण मिठाचं सेवन जास्त असतं, त्याच्यासोबत ते ॲडल्ट्रेटेड असतात. आणि तिसरं असतं पोटॅशियम युक्त पदार्थ जसं केळी, नारळ पाणी, हे याचा वापर जास्त करायचा. आता एक डॅश डाएट म्हणूनही आलेलं आहे. डॅश म्हणजे डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन, डॅश डाएट म्हणतो. हे गव्हर्नमेंटने आता लॉन्च केलं आहे किंवा हे डाएटनी त्याच्यात त्यांनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे की काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, काय गोष्टी टाळायच्या, मिठाचं सेवन दिवसभराचं किती असायला हवं, ते दिलेलं आहे त्याच्यात. अच्छा. सर, बीपी लो झाल्यावर त्या व्यक्तीने कशी काळजी घ्यावी? म्हणजे मॅडम, बीपी लो सहसा होत नसतं. बीपी लो व्हायचे कारण म्हणजे शरीरात दुसरी बिमारी. अच्छा. हायपरटेन्शन जे म्हणतो, बीपी वाढ जो होतो हा फक्त बीपी वाढ फक्त राहू शकते शरीरात, दुसरं काही नुकसान न करता. पण जेव्हा लो म्हणतो आपण तेव्हा शरीरात कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे लो बीपी होत असतं. तर जसा आपण घरगुती उपाय जो म्हणतो आपण की जेव्हा तुमचं बीपी एकदम लो झाला आहे तेव्हा तुम्ही मीठ खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, पण त्याचे कारण आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं की कशामुळे बीपी लो झालेला आहे. ठीक आहे. हा तात्पुरता उपाय आपण थोडंसं मीठ पाणी वगैरे दिलं की थोडंसं पेशंटला बरं वाटतं,
पण आपण त्वरित दवाखान्यात जाऊन चेकअप केलं पाहिजे की कशामुळे हे होत आहे. कारण की बीपी लो ही कोणती बिमारी अशी नाही आहे, स्वतःहून बिमारी नाही, हे बिमारीचं लक्षण आहे. अच्छा. जसं हृदयविकार असेल तर त्यांचं बीपी लो होऊ शकतं. शरीरामध्ये इन्फेक्शन आहे, आपण ज्याला सेप्सिस म्हणतो, तशा याच्यात बीपी लो होऊ शकतो. किंवा मग आपलं जसं पातळ संडास, लूज मोशन्स म्हणतो, उलट्या झाल्या तर त्याच्यात शरीरातलं पाणीची कमतरता होऊन जाते, तर अशा पेशंटमध्ये पण बीपी लो होऊ शकतो. किंवा आपण फक्त भरपूर पाणी पिलं तर त्याच्याने पण बीपी लो होऊ शकतो. अच्छा. कारण की फक्त, आणि दुसरं आहे की गोळ्यांचा डोस ओव्हर घेण्यात आला, चुकीने डबल घेण्यात आली, म्हणजे बीपीच्या ज्या गोळ्या चालू आहे चुकीने 2 गोळ्या घेण्यात आल्या, तर अशा याच्यातही बीपी लो होऊ शकतो. अच्छा. तर सर 2026ची हायपरटेन्शन डेची थीम नेमकी काय आहे? 2026ची जी थीम आहे हे कंट्रोलिंग हायपरटेन्शन टुगेदर. याचा अर्थ म्हणजे एकत्रित प्रयत्नाने उच्च रक्तदाबाला नियंत्रित करूया. संकल्पना रुग्ण, डॉक्टर, कुटुंब आणि समाज यांच्या संयुक्त सहभागावर भर देते. तर सर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? कारण की हा आजार जसा आपण बघतो की सहज बोलण्यात येतो, बीपी, शुगर, थायरॉइड बऱ्याच जणांना झालेला असतो. पण काय होतं ना, हे जे नोकरी, व्यवसाय, घरच्या जबाबदाऱ्या यात इतका व्यक्ती व्यस्त असतो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण कुठेतरी आपल्या 24 तासातून 1 तास स्वतःला देणं फार महत्वाचं आहे. आपण एक तज्ज्ञ आहात, तर काय सांगाल सर आपण? उच्च रक्तदाब हा शांतपणे शरीराला हानी पोहोचवणारा, त्यामुळे प्रत्येकाने नियमित बीपी तपासणी करावी, संतुलित आहार घ्यावा, व्यायाम करावा आणि ताणतणाव कमी ठेवावे. सहसा 30-40च्या वयाच्या वरचे जे लोक आहेत त्यांनी दर 6 महिन्यातून एकदा बीपी चेक करायलाच हवं. बीपी, शुगर दोन्ही गोष्टी चेक करायलाच हव्या. त्यांना आजार असो की नसो. अच्छा. त्यांनी चेक करायलाच हवं. अनुवांशिक लोक आहे ज्यांना बीपी, शुगर ऑलरेडी आहे, त्यांनी पण कमीत कमी 2 महिन्यातून एकदा सगळं चेकअप, 2 ते 3 महिन्यातून एकदा सगळं चेकअप, रक्त चेकअप, बीपी चेकअप केलंच पाहिजे. योग्य वेळ निदान आणि उपचार केल्यास आपण गंभीर गुंतागुंत टाळू शकतो. आपला रक्तदाब तपासा, आरोग्य जपा, हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचू. तर सर खरंच खूप छान माहिती आपण आपल्या श्रोत्यांना दिलेली आहे. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.